नमस्ते. नमस्ते. आपलं नाव गाव सांगा. माझं नाव ललत दंडोपंत लिंगे हा सारोळेकर, हा राहणार सारोळा बुद्रुक, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. अच्छा. तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकासाठी किंवा तुमच्या शेतीसाठी फिलियाची टेक्नॉलॉजी वापरली का? हो, फिलियाचं ऑक्सोफ्लो सुरुवातीला डेंचिंग केलं. हे साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये 21 ते 25 तारखेमध्ये प्लॉट लावलेला आहे. अच्छा साधारणतः याला 60 दिवस झालेले आहेत. अच्छा. आणि 6 फुटामध्ये सरी ओढलेली आहे जी, आणि 6 फुटामध्ये कांडी लावण आहे. कांडी लावून 10,001चं बेनं वापरलेलं आहे. अच्छा. बियाणं 10,001 आहे. 10,001 बेनं वापरलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे 6 फुट आहे, ऊसापासून 2 फुटावरती एक गहू आणि पलीकडून एक ऊसापाशी, म्हणजे असं मिळून 2.25 फूट रान सोडलेलं आहे गव्हासाठी. आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून गहू घेतलेला आहे. बरं, आता तुम्ही दरवर्षी शेती करताय, हो बरोबर का? तर तुम्ही कमी खर्चामध्ये शेती आणण्याचा 100% प्रयत्न हो करताय. हो तर चालू वर्षी तुम्ही फिलियाचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. हो. तर काय त्याचा बदल जाणवतोय दरवर्षीच्या आणि आत्ताच्या पिकामध्ये मी सुरुवातीपासून? गेली आता 5-25 वर्षापासून शेती केलेली आहे. ऊस शेती करतो, फळबाग होती माझ्याकडं, आंबा होता, चिक्कू होता, पेरू होता. त्याच्यात भरपूर प्रोडक्ट वापरलेले आहेत. आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट भरपूर वापरून मी भरपूर पैसे घातले, त्याच प्रयोग केले मी माझ्या शेतीमध्ये. परंतु फिलियाची टेक्नॉलॉजी मी सुरुवातीपासून अवलंबली. माझे मित्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाधव साहेब म्हणून आहेत, आणि ते जाधव साहेबांची माझी ओळख पहिलीच आहे. त्यांनी मला हे टेक्नॉलॉजीचं सांगितलं आणि ते माझ्या शेताकडे आले. हे ऊस लागण झाल्यानंतर मी फिलिया कंपनी छान आहे, रिपोर्ट चांगले आहेत, आणि तुम्ही हे प्रोडक्ट वापरा. आणि मी ते प्रोडक्ट वापरायला सुरुवात केली जाधव साहेब म्हणल्याप्रमाणे. आणि मी सध्या त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमचे फुटवे किती पाहिजेत एकरामध्ये, आणि ॲव्हरेज कसा पडला पाहिजे, जाडी कशी आली पाहिजे, समान ऊस कसे वाढले पाहिजेत, आणि ऊसाची उंची कशी पाडली पाहिजे, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा फिलियाचा त्यांनी मला जरा थोडं मार्गदर्शन केलं. आणि मी ते औषध मागून मी सुरुवातीला डेंचिंग केली 15 दिवसांनी. डेंचिंगमध्ये त्यांनी जे शेड्यूल दिला त्याच्यामध्ये ती खतं वापरली. त्याच्यानंतर दुसरी फवारणी केली. आता ह्याला 2 स्प्रे आणि 1 डेंचिंग माझी झालेली आहे. आणि त्याच्याबरोबरच गहू सुद्धा माझा नंबर 1चा आहे. सध्या प्लॉट माझा गव्हाचा 1.5 महिन्याचा आहे आणि ऊस 60 दिवसाचा आहे. तर मी खूप समाधानी आहे. एकरामध्ये जे काही लागतंय ऊसाची संख्या तेवढी माझी डेव्हलप झालेली आहे, आणि ते डेव्हलप होऊन आता मेंटेन करण्याचं काम माझं चालू आहे. बरं, आता ऊसाची प्रगती बघता तुम्हाला धरलेलं अपेक्षित उत्पन्न निघेल असं वाटतंय का? 100% वाटतंय. जाधव साहेबांनी सांगितलं होतं की किमान 100च्या पुढे आपण ॲव्हरेजला जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि त्या पद्धतीनं आपण याला मेहनत करण्याची सुरुवात केली. त्यांच्या टेक्निकल फिलियाच्या कंपनीच्या टेक्निकल प्रमाणे मी चाललेलो आहे. त्यांचं तंत्रज्ञान वापरत आहे, त्यांचे प्रोडक्ट वापरत आहे, आणि त्यांनी सांगेल त्या पद्धतीनं खताचं आणि पाण्याचं नियोजन करत आहे. आणि माझा वाटचाल 100 टनाची आहे. वाटचाल चालू करण्याचा मी प्रयत्न करत आहे. आणि त्यांनी सांगितलं होतं 1 एकरसाठी घ्या, परंतु मी 1 एकरसाठी न घेता आता हा प्लॉट मी उभा आहे तो 6 एकरचा आहे. आणि 6 एकर झाल्यानंतर माझा खाली आणखी परत 7 एकरचा प्लॉट आहे. लागण याच्यानंतरची 15 दिवसाची मागितली आहे, आणि त्याला पण मी टेक्निकल वापरणार आहे. म्हणजे तुम्हाला रिझल्ट बघून वाटलं की आता आपल्या सगळ्या सगळ्या क्षेत्राला वापरायचं, कारण वेळ गेलेली उद्या वेळ येत नसते, आणि वेळ घालवण्यात अर्थ नसतो. पैशापेक्षा सुद्धा टायमाला महत्व आहे. आणि त्याच्यामुळे यावर्षी त्याला प्रयोग करून त्याचं वाट बघत बसण्यापेक्षा, आणि मार्केटपेक्षा हे जरा स्वस्तातच आहे. बाकीच्या कंपनीचे प्रोडक्ट मी भरपूर वापरले, त्याच्यामध्ये जे काही रिपोर्ट आहेत ते पण पाहिलेले आहेत. गेली 25 वर्ष मी हे शेतीतला खूप म्हणजे छंद केलेला आहे. परंतु फिलिया जरा आनंदी वाटतंय. आता याच्यानंतर काय येईल पुढचं ॲव्हरेज ते आपण पाहणारच आहोत. 100% आपण पाहूया. बरं, आता इतर जी महाराष्ट्रात ऊस शेती करणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल? माझा 100% सल्ला त्यांना राहील की हे फिलिया कंपनीचं जे मी आता वापरले 2 महिन्याचा 1.5 महिन्याचा अनुभव जे आहे तो तर नंबर 1 आहे. आणि हे पहिल्या सुरुवातीला जसं लहान मुलाला आपण BCG वगैरे वगैरे जे डोस देतो सुरुवातीचे 6 महिन्यामध्ये, तसेच पिकाला ऊसाला सुद्धा 3 महिन्याचे हे सगळे डोसेस फिलिया कंपनीच्या टेक्निकल प्रमाणे चाललं तर निश्चितच त्याचा फायदा होईल असं शेतकरी बांधवाला मी सांगू शकतो. थँक्यू. तुम्ही जी काही माहिती दिली किंवा जो काही वेळ दिला त्याबद्दल कंपनीकडून तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.